आय न्यूज. या ठिकाणी झेंडा बापूंच्या हस्ते आपांच्या हस्ते या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या फायटिंगला आता सुरुवात झालेली आहे. पुंडलिक गौरवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. आता वारकरी विद्यार्थ्यांना जायला लगेच जागा मोकळी करू. माणसाने थोडं बाजूला जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. हा जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम.
ज्या महिलांना फुगडी खेळण्याची इच्छा नाही त्यांनी नाचून घ्या. हा फुगड सोहळा स्वर्गी नाही. या वारीचा आनंद आपल्या सर्वांना घेता यावा हा त्यांचे उद्देश म्हणून ही दिवशी आपण 13 वर्षापूर्वी चालू केलेली आहे. खेळत होत्या फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी जनाई मिराई खेळत होत्या फुगडी विठोबा खेळत फुगडी जनाई मिराई खेळत होत्या फुगडी खेळत होत्या फुगडी पंढरपुरात येत होता विठोबा विठोबा खेळत फुगडी ज्ञानोबा खेळत फुगडी विठोबा खेळत फुगडी ज्ञानोबा खेळत फुगडी विठोबा खेळत फुगडी जनाई मिराई खेळत होत्या फुगडी पंढरपुरात खेळत होता विठोबा खेळत फुगडी ज्ञानोबा खेळत फुगडी 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 जनाई मिराई खेळत होत्या फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी जनाई मिराई खेळत होत्या फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी गोल रिंगण होतं तसं जाऊ द्या. पहिला मंडळ मागे जा जागेवर जा बस. आता पुढे आपल्याला 1-2 राऊंड खेळायचे. पहिला मंडळ लगेच मागे जा. विद्यार्थी गोल रिंगण तसंच राहू द्या. आपल्याला अजून पुढे 2 ठिकाणी हे वारकरी नृत्य विद्यार्थी चला फक्त आपण ज्या
वा 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 हो बाजूला वा वा टाळ्या झाल्या पाहिजे माऊलीचा रक्त आहे हा टाळ्या झाल्या पाहिजे वा चला दोन जोड्या फुगड्या खेळायला हे बाळा दोन फुगड्या खेळा दोन हे बाळा दोन फुगड्या दोन जण या खेळा चला आता लाईनी करा लगेच पुढे नका जाऊ थोडं फोटो थांबवलं की लगेच शिस्त बिघडून गेली चला विद्यार्थी चला थांबा महिला म्हणलं थांबून द्या. चला पटकन विद्यार्थी चला विद्यार्थी पुढे जाऊ द्या चला चला गाणे लाव रे मुंबई वरती बाय नमस्ते नमस्ते जाऊया की दादा हात दे रे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे एकता मित्रमंडळातर्फे व मळगाव गावातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. एकता मित्रमंडळाचे एकता मित्रमंडळ सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही एकता मित्रमंडळातर्फे विनंती. हा हाळ काढून घे तिथून हाल टाकायचा. सर्व मित्रमंडळाला विनंती आहे
यशवंतराव महाराजांच्या पालखीला मित्रमंडळाने हार अर्पण करायचा आहे। सर्व मित्रमंडळ, सर्व आपले गावकरी मंडळी कोणी लगाव इकडे काही काय राहते इथे गोल रिंगण करा। ज्या महिलांना ज्या पुरुषांना नाचायचंय त्यांनी मध्ये उभे राहा। हे विद्यार्थी तुम्ही गोल राऊंड करा पटकन, चला चला लवकर। भगडा रे, असगत देवाचा देव ठकडा देव
खरं तर तुमच्या या औषध्य उपस्थितीमुळे या दिंडीला दरवर्षी शोभा येत असते आणि याही वर्षी आपण बघा नाही ते कसं चित्र पूर्ण भरलेलं आहे. महिलांची संख्या बरोबर दरवर्षीप्रमाणे यावर्षी तर अजून जास्त आहे. तुमचं सर्वांचं सर्वप्रथम मी विठ्ठल मंदिर समिती मुंदवाड आणि समस्त मुंदवाड ग्रामस्थ यांच्या मार्फत मी तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो. या आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपली ही रामचंद्र शेतकरी वारकरी भव्य असे एक दिवसीय पायदिंडी सोहळा मागे 13 वर्ष पूर्ण झाले. हे 14वं वर्ष. हे 14वं वर्ष सुद्धा खूप सुंदर असं त्या ठिकाणी पायदिंडी पार पडलेली आहे. तसं जर बघितलं या विज्ञानाच्या युगामध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य हा नेहमी सुख शोधत असतो. जरी सुखसोयी घरात भरपूर असल्या तरी त्या सुखसोयी अपुऱ्या पडतात आणि मग कुठेतरी वाटतं की देवाची ओढ लागते, कुठे जावं. तसं तर महाराष्ट्रात आणि या भारतात देवाची कमी नाही आहे. पण हा पंढरपूरचा विठ्ठल एकमेव असा आगळा वेगळा देव आहे. तुम्ही बघा असा सोहळा कुठेच होत नाही. आज कितीतरी लाख लोक पंढरपूरमध्ये पायी चालत आहेत. ते लोक जात आहेत, आपण आपल्या मोबाईलमध्ये टीव्हीमध्ये बघतोय, त्याच्यामुळे आपल्यालाही कुठेतरी वाटतं. त्यामुळे आपण सुद्धा तो अनुभव घेता यावा हा या विठ्ठल मंदिर समितीचा दरवर्षीचा उद्देश असतो. आणि तो अनुभव घेण्यासाठी खरं तर तुम्ही या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून हा आगळा वेगळा पांडुरंग विठ्ठल आहे, जो विष्णूचा अवतार आहे, जो सगळ्यांचा देवांचा देव आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्रात एक आगळं वेगळं आराध्य दैवत आहे. मी आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला एक विठ्ठलाची माहिती आली. खूप चांगली माहिती 2 मिनिटाची आहे, सुद्धा मला सांगावीशी वाटेल. त्याचं कारण असं आहे की हा एकमेव खरं असा देव आहे की सगळ्यांना एकत्र करतो. जाती भेद धर्म काहीच मानत नाही. तर मी ते त्या 2 ओळी वाचतो. मला फक्त या ठिकाणी विठ्ठलाचं महत्व अधोरेखित करायचं आहे. विठ्ठल हा असा एकमेव देव ज्याच्या हातात शस्त्र नाही, असा देव ज्याचा अवतार नाही म्हणून जन्मस्थळ नाही, जन्मस्थळ नाही म्हणून पुढल्या कटकटी नाही, वाद तंटे नाही, असा देव ज्याला अमुक पद्धतीने पूजलं पाहिजे असं अजिबात बंधन नाही, असा देव ज्याला कावली म्हटलं जातं. देव आई असण्याचं एक दुर्मिळ आणि एकमेव उदाहरण. कोणतेही विशिष्ट व्रत वैकल्य नाही, कोणतेही विशिष्ट नैवेद्य नाही, कोणतीही आवडती फुलं नाही, कोणताही आवडता पोशाख नाही. जशी आई आपल्या मुलाला राग, रुसवा, नाराजी, दुःख सगळं सहन करते, तसा हा विठुराया आपल्या भक्तांचा राग, रुसवा, नाराजी, दुःख सगळं सहन करत असतो. म्हणून कदाचित त्याला पुरुष असून सुद्धा माऊली म्हटलं जातं. तर खरोखर आपण महाराष्ट्रात आहोत. आणि आपला आराध्य दैवत विठ्ठल आहे. तुम्ही बघितलं ते सध्या एक वाद चालू आहे हिंदी मराठी. तुम्हाला सांगतो, हिंदीपेक्षा आपली मराठी सगळ्यात जुनी भाषा आहे आणि ती टिकवली संतांनी. आणि संतांनी का टिकवली? या विठ्ठलाचं चरित्र तुकाराम महाराजांनी असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी असेल, या वारकरी मला फक्त एवढंच सांगायचंय, विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय हेच पुढे आपलं, दुसरं काही नाही. हे दुसरं हे फक्त आपलं समाधान आहे, हे फक्त समाधान आहे. विठ्ठल हा एकमेव देव आहे. म्हणून हा लाखो लोक एकत्र करतो. अहो 2-2 लाख एखाद्या लाख लोकांचा कार्यक्रम होत असतो तरी तिथे किती गोंधळ होत असतो. पण आज 15 ते 20 लाख भाविक पंढरपूरमध्ये आहे. आज तुम्ही आपण सर्वजण एकत्र आलो, पुढे पोलीस नाही, कोणी सांगणारा नाही. तर हा एकमेव विठ्ठल देव आहे आणि याच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला. पुनश्च एकदा मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या दिंडीसाठी आमचे मार्गदर्शक रामचंद्र बापू पाटील हे दरवर्षी उपस्थित राहतात, त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो समितीच्या मार्फत. त्यानंतर श्री यशवंतराव महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक बागडाप्पा सुद्धा दरवर्षी या दिंडीला मोठं सहकार्य असतं, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपले किशोर भाऊ आहे, रामचंद्र दादा सोनवणे आहे, सर्व मंडळी. मी व्यक्तिशः सगळ्यांची नावं घेत नाही, पण सर्वांचं विठ्ठल मंदिर समितीतर्फे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे मेन आकर्षण आहे या दिंडीचं, मी 2 महाराजांना या ठिकाणी बोलवेल. हरिभक्त परायण प्रकाश महाराज जे धर्मोदय वारकरी शिक्षण संस्था आहे तिचे संस्थापक आणि आमचे गुडघ्याचे ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा या ठिकाणी कल्याणाचे आलेले आहेत. दोघं महाराजांचा या ठिकाणी सत्कार करूया.
एक प्रातिनिधिक तेवढा सत्कार, त्यांचा सत्कार म्हणजे तुमचा माझा सगळ्यांचा सत्कार असा आपण समजूया आणि त्यांच्यासाठी जोरदारीचा टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर म्हणजे कोणाकोणाची नावं घ्यावं ते कळत नाही, एवढी मंडळी जर नाव घ्यायला लागलं ना. धन्यवाद. एक घोषणा द्यायची, एक घोषणा द्यायची आहे सर्वांनी. या विठ्ठल जीव द्यावी. विठ्ठल रुक्मिणीसाठी सुद्धा जोरदारीचा टाळ्या वाजवायचा आहे. कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे, तो त्यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. संजय दादा पवार पुढे या ठिकाणी महाआरतीकडे जाण्याआधी थोडस एक बोलायचं आहे. एक सदस्य जे या दिंडीमध्ये खऱ्या अर्थाने खूप त्यांचं कार्य सहकार्य नेहमी राहत, बरेचसे कामं तेच करत, ते आमचे कैलासवासी बाळासाहेब हरिकांत सूर्यवंशी हे यंदा आपल्यात नाही. तर त्यांच्या कुटुंबाला जेवढं दुःख झालंय तेवढं आमच्या मंदिर समितीला सुद्धा खरंच खूप दुःख झालेलं आहे. तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. पण आज त्यांची आम्हाला कालपासून खूपच आठवण येत आहे. आणि दुसरं असं, आपल्या मुंदवाडचे माजी सरपंच गणेश आप्पा यांचा सुद्धा या ठिकाणी अपघात झालेला आहे. मी पांडुरंगाच्या चरणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने या पांडुरंगाला साकडं घालतो. गणेश आप्पा त्यांना लवकरात लवकर बरं करून या दिंडीमध्ये सहभागी व्हावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी त्यांचा प्रार्थना करतो. धन संपदा संत सदा मायका तुका म्हणे गर्भवासी सुखे धारावे अंबाची मुंगनाई ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आज करोनी आरती चक्रपाणी उभारती बाळा पुराणी मुग्धा उभारती परमानंदा आत्मवाहे ताळे हुबा संत धोतरोनी प्रेम सत्य आरती गोविंदाची उवाळती सावरती परमानंदा ना म्हणे शिवाचे ते हिरो योगी 28 विटवारी हुबा बाबांची रत्नाई विटडून शोभा कधी काचे भेटी परब्रह्मानिदा चरणी बाहे भीमा जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईता वल्लभा पितांबर कशी लागली गुरुवर निश्चयत भेटी हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा आषाढी कार्तिकी भक्त गणेती चंद्रभागेमध्ये स्नान जो करती दर्शन हेळा मात्रे तया वय मुक्ती विश्वासी नामदेव बाळू वारती जय देव जय पांडुरंगा
नाम ठेविले ज्ञानी आरती जागराता महाकैवल्यती देव तुका दुर्गा वेगळा माझा आरती जागराता हा हा प्रगट होय पुरे ब्रह्मणते राम जनार्दन चरणी मस्तक ठेविले आरती जागराता महाकैवल्यती देव तुका दुर्गा मनोवेगळा माझा आरती जागराता आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद माय राघवी अम्मा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले पैसे तुकवाचे आभक्त रखिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद माय राघवी अम्मा आरती हा तुझे ब्रह्मा पिता आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती माय राघवी अम्मा आरती तुकारामा आरती एकनाथा महाराज समर्था त्रिभुवन तुझी दूर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा हा मंत्राचे बीज आरती एकनाथा महाराज समर्था त्रिभुवन तुझी दूर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा हा एकनाथ नाम घेता सुख वाटायची अनंत गोपालाचा दलित पुरुष दाता आरती एकनाथा महाराज समर्था त्रिभुवन तुझी दूर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा दलित कांग भक्तीला चरण देवे ये वाद्यज्ञ कोशावे कोशोनी मद द्यावे पकाय दावे जे फळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती जाणो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे विरदावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जातो वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानी लावी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणी गाओ बोलते अनव पियुषाचे चंद्रमेचे लांछन मातंग देता पहिना ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो किंबहुना सर्वसुखी पुरा होती लोकी भजिलो आधी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकरिये द्रष्टा द्रष्ट विजय होवावे हे थमणे विश्वेश्वरा हा होईल दान पताओ हे बळे ज्ञानदेव सुखिया झाला हे बळे ज्ञानदेव सुखिया झाला हे बळे ज्ञानदेव सुखिया झाला इजवावी माझी आस पंढरीचा वारी जगणे संत संग सर्वका चंद्रभागे स्नान कामागे पंढरीचा वारी मागणेक तुझ प्रती आहे तरिका या संतास निर्मी हेची मद देई तुका म्हणे आता उदार तू होई या संतास निर्मी हेची मद देई